जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही शासनाचा GR आलेला आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, याच्यामध्ये काही गोष्टी कन्फर्म सांगितलेल्या आहेत। तर त्या सगळ्या गोष्टींवर आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। म्हणजे मुद्दा नक्की याच्यामध्ये काय आहे तो आपण जाणून घेऊयात। तर हा जो काही GR आहे, हा GR 20 ऑगस्टचा म्हणजे नुकताच जाहीर झालेला आहे। याच्यात बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात त्यांनी, ठीक आहे। तर ते थोडक्यात आपण पाहूयात की नक्की याच्यामध्ये काय काय सांगितले आणि काय काय आपल्या फायद्याचं आहे, ठीक आहे, किंवा कुठली गोष्ट अशी नव्हती व्हायला पाहिजे जे की याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे, ते थोडक्यात आपण पाहूयात। तर बघा, हा GR कशा बाबतीत आहे, तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा आपला महाराष्ट्र शासनाचा GR आहे। तर याच्यात बघूयात की आपल्यासाठी कुठली गोष्ट महत्वाची। बरं, हा सगळा GR आपल्या टिक्कर मराठी या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेला आहे कालच, प्रत्येकाने व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। तर इथे आपण जे महत्वाचे हायलाइटेड मुद्दे जे आपल्यासाठी गरजेचे होते, जे याच्यात आलेत, तर ते आपण बघूयात, ठीक आहे। सगळ्यात पहिले आपण बघूयात ते म्हणजे ह्याच्यात नक्की काय आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 म्हणजे आता येणारा जो डिसेंबर महिना आहे तोपर्यंत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला होता आणि त्यास मान्यता सुद्धा दिलेली आहे। तर शासन निर्णय काय आहे आपण बघूया थोडक्यात, ठीक आहे। महत्वाच्या मुद्द्यांवर येणार आहोतच आपण। बघा, शासन निर्णय काय आहे, तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त झालेली पदे भरण्याबाबत मान्यता दिलेली। तर किती पद कशासाठी आहेत, तर बघा, टोटल 15,000 प्लस पदांची भरती आहे, म्हणजे 15,631 पदांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे। व याच्यामध्ये डिवायडेशन म्हणजे 12,399 पोलीस शिपाईची पदे आहेत, फक्त 234 यावेळेस खूप कमी चालक पदासाठी आहेत, 234 चालक पदासाठी आहेत, 25 बॅट्समन साठी आहेत, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF साठी 2,393 आहेत आणि कारागृह शिपाई मध्ये 580। बघा, 15,000 जागांची भरती या वेळेसची आहे। गेल्या वेळेसची भरती म्हणजे आपली 2022 ची भरती, बरोबर ना, किती होती, 14,000 प्लस काहीतरी, किती जागा की 18,000 काहीतरी होत्या। म्हणजे बघा तुम्ही, 2022 ची भरती एवढ्या पदांसाठी होती आणि ही जी भरती आहे ना आत्ताची 2024 ची भरती आहे, आत्ताची मधली गाडी 2023 ची भरती, 2022 नंतर डायरेक्ट 2024 आहे। म्हणजे 2023 आणि 24 या 2 वर्षांची भरती एकाच वर्षी याच याच्यात होणार आहे, म्हणजे 2 वर्षांच्या जागा आहेत ह्या। जागा खरंच खूप कमी आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि इथं तुम्ही चालकला पण जागा बघू शकता एकदम कमी आहेत। ओके, तर पुढे बघूयात। म्हणून सांगते मी, अभ्यास कधी सोडायचा नसतो, पुढे काय होईल काय नाही आपण नाही सांगू शकत। ओके, अजून आपल्यासाठी इथं महत्वाचं बघूयात काय काय मुद्दे आहेत। बाकी सगळा GR मी पाठवलेला आहे, ग्रुपला बघून घ्या। यस, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी। जो चौथा मुद्दा आहे ना, हा नीट समजून घ्यायचा आहे। बघा, सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची, नीट वाचा, 2022 व 2023 या वर्षी संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता म्हणजे आताची 2024 ची भरती, याच्यामध्ये आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे। म्हणजे ज्यांचं 2022-23 ला एज संपलंय ते विद्यार्थी मित्र इथे फॉर्म भरू शकतात असं सांगितलं। म्हणजे 2022-23 ला कोणाचा एज संपलाय, नीट जर आपण विचार केला तर 1989 आणि 1990 वाल्यांसाठी इथं महत्वाचं आहे, ठीक आहे। तर ह्या 1989 आणि 1990 वाले या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। म्हणजे इथं एज, ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की वय वाढून द्यावं, वय वाढून मिळावं, तर फक्त 89-90 वाल्यांनाच वय वाढून भेटलंय।
मग बाकीच्यांनी काय केलं होतं, त्यांचं पण नंतर आता मागची जी भरती झाली, बरोबर, आत्ताची जी भरती आहे या भरतीमध्ये त्यांना एज बाद ठरलेले आहेत ऑलरेडी ते. तर मग त्यांच्या बरोबर ह्यांना आत्ता दिलीये, मागच्या वर्षी द्यायला काय झालं होतं, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत आहे आणि ते काही चुकीचं नाहीये. यांना आता 89-90 वाल्यांना आता त्यांनी गेल्या वर्षी मागच्या भरतीमध्ये नव्हतं दिलं वय वाढवून, या भरतीत दिलंय ना, मागच्या वर्षी नाहीच दिले, मग या भरतीत 91-92 वाल्यांना सुद्धा द्यायला पाहिजे होतं, असं सगळ्यांचं मत आहे. ठीक आहे, तर त्याच्यावर असा इथं शासन निर्णय झालाय. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपलं फी बाबत बघा. प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठीही यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता म्हणजे ओपनवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना 450 रुपये फी आहे एका फॉर्मचे. आपल्याला फॉर्म किती असतात, पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस कारागृह आणि मुलांना SRPF, मुलींना अजून नाहीये. 4 फॉर्म असतात आणि जे ओपनवाले आहेत एका फॉर्मची फी 450, तसे त्यांना 4 फॉर्म भरायचे. मग बघा, विचार करा, असे पण पैसे कमवतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता आणि जे मागास प्रवर्ग आहेत, जे कास्टमधून आहेत त्यांना 100 रुपये कमी, म्हणजे एका फॉर्मची फी 350 रुपये आहे. इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. हा होता आपला मुद्दा. ठीक आहे, हा, तर आपल्यासाठी हेच मुद्दे महत्वाचे होते. बाकी पूर्ण जो काही ही अपडेट आहे, ही अपडेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहेत, पाहून घ्यायचे. कुणाला काही बोलायचं असेल, याच्यावर काही भाष्य करायचं असेल तर बिंदास या व्हिडिओच्या ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये करू शकता. नक्की तुमच्याशी बोलणं करून दिलं जाईल किंवा रिप्लाय दिला जाईल. अभ्यास व्यवस्थित करा. मला याच्यातून एवढंच सांगायचं की आता एक अपडेट येत चालली आहे, म्हणजे नक्कीच ऑगस्टच्या एंडिंगला म्हणतात, पण सप्टेंबर मध्ये का होईना फॉर्म सुटणार म्हणजे सुटणार. 100 आणि 110% फॉर्म सुटणार. त्याच्यामुळे ग्राउंड आणि लेखीकडे लक्ष द्यायचे. प्लस डॉक्युमेंट ज्यांनी काढलेले नाहीत, वारंवार मी सांगत आलेली आहे, तर त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे. जे SCBC नवीन गेल्या वर्षीपासून आलंय ना, तर SCBC साठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत, बाकी कुठले कुठले अजून तुम्हाला ऍड करायचे जे नव्हते आधी, तर ते व्यवस्थित बघून घ्यायचंय आणि डॉक्युमेंट्स व्यवस्थित आपल्याजवळ ठेवायचे, म्हणजे एकदा का फॉर्म सुटले तर आपण फॉर्म भरायला मोकळं. ओके, चलो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काय अडलं तर मला बिंदास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारायचंय. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.